कथित ऑडिओ क्लिपवरून आता पंकजा मुंडेंना विरोधकांनी लक्ष केले। पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लिपमधून धमक्यांची भाषा समोर आली, त्यामुळे त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। त्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केली। खडसेंचा राजीनामा घेतला तर पंकजांचा का नाही? खडसेंपेक्षा हे प्रकरण गंभीर असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। धमकी एवढीच नाही तर त्यांनी जे काही उदाहरण नंतर दिले की आम्ही परळीमध्ये खोट्या केसेस आम्हीच त्यांना मारतो, आमचेच कार्यकर्ते त्यांना मारतात, आम्ही त्यांच्यावरच खोट्या केसेस करतो आणि त्यांनाच तडीपार करतो, हे उदाहरण सरळ आहे, स्पष्ट आहे। शरद मुंडे नावाच्या नगरसेवकाला त्यांनीच मारलं, त्याच्यावरच केस केली, त्यालाच तडीपार आता केलेला आहे। म्हणजे हे जर अशा पद्धतीचे बोलत असतील आणि ही घटना जर घडलेली आहे तर यांना मंत्रिपदावर राहायचा अधिकार काय? कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायचं काम मंत्रिमंडळातल्या प्रत्येक मंत्र्यांचं आहे, सहकार्यांचं आहे। आणि या पद्धतीने धमक्या देणं, परत गडावर कोण जातं कोण नाही याच्या बाबतीत चौकशा करणं, आणि एवढंच नाही तर स्वतःच्या त्यातून त्या भागातल्या लोकांना निधी देऊन विकत घेऊ शकते अशा पद्धतीची भाषा एका मंत्र्यांनी बोललेलं मला तर या ठिकाणी राज्यात आठवत नाहीये। एवढा गंभीर विषय आहे की एक मंत्री जर सामान्य लोकांच्या संदर्भामध्ये धमक्या देत असतील आणि धमक्याच नाही तर लोकांना विकत घ्यायची भाषा बोलत असतील तर या बाबतीमध्ये मंत्र्यांना आणि खोटे गुन्हे दाखल करून तडीपार करण्याच्या बाबतीमध्ये खोटं ते स्वतः कबूल करत असतील, त्यांना मंत्री म्हणून राहायचा अधिकार काय? आणि मुख्यमंत्र्यांनी या बाबतीत स्पष्टपणाने याचा राजीनामा घेतला पाहिजे, नाही तर मुख्यमंत्री पुन्हा ये रे मागल्या माझ्या मागल्या असं म्हणून क्लीन चिट देतात की काय? त्याच्यात मुख्यमंत्र्याचा सुद्धा विषय येतो, कारण कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे। मंत्र्यांवर कारवाई राजीनाम्याची केलीच ना, खडसेंवर केली नाही का? ती पण केलेली आहे समोर। पण हा तर एवढा गंभीर विषय, धमक्या देणं, खोट्या केसेस करणं, हे तर जसं काय त्यांचं रोजचं काम आहे आणि ते त्यांनी स्वतः कबूल केलंय। आणि कबूल केल्यानंतर जर राज्याचे मुख्यमंत्री यावर कारवाई काहीच करणार नसतील तर ठीक आहे, येणाऱ्या काळात राज्याची जनता ठरवेल ना। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।